नमस्कार मित्रांनो. एक साधारण 30 ते 35-40 दिवसापूर्वीची परिस्थिती बघा भारतातली काय होती. भारतातील सगळे विरोधी पक्ष, त्यांचे चेले, त्यांचे युट्यूबर्स, त्यांचे प्रॉक्सी सगळेजण मिळून मोदीजींवर तुटून पडलेले होते. आणि त्याला एक असं कारण होतं की आपलं ट्रेड डील आहे ते अडकलेलं होतं. आणि ट्रेड डीलमध्ये अमेरिकेच्या अतिशय अवास्तव अशा अपेक्षा होत्या की जे भारत पूर्ण करू शकत नव्हतं किंवा भारताला ते करायच्याही नव्हत्या. पण अमेरिका मात्र मोदीजींवर डायरेक्टली टीका करून, अमेरिका म्हणजे ट्रम्प मोदीजींवर डायरेक्टली टीका करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांची खिल्ली उडवून त्यांना सारखंच प्रेशराईज करत होता. आणि आपल्या विरोधी पक्षांना ते आयतच कोलीत मिळाल्यासारखं झालेलं होतं. आणि त्यामुळे मोदींवर खूप टीका होत होती की मोदी ट्रम्पला फोन करत नाहीत. ट्रम्पने स्वतः सांगितलं की मोदींनी जर फोन केला तर मी ते ट्रेड डील केलं असतं वगैरे वगैरे. हे सगळ्या त्यांच्या टॅक्टिक्स होत्या ऍक्च्युली. त्याला ट्रम्पला त्याच्या म्हणण्याप्रमाणे ट्रेड डील करून घ्यायचं होतं आणि आपल्याला ते करायचं नव्हतं. पण आपण डायरेक्टली त्याला आरेला कारे पण करू शकत नाही, कारण की अमेरिका ही महासत्ता आहे आणि ट्रम्प म्हणजे अमेरिका नाहीये. आपल्याला अमेरिकेशी सगळे संबंध पण चांगले ठेवायचे आहेत, कारण की खूप सारा बिझनेस आपल्याला अमेरिकेकडनं मिळतो. त्यामुळे अमेरिका बरोबर आपल्याला चांगले संबंध ठेवून डील पण आपल्याला आपल्या फायद्याचं करून घ्यायचं होतं. आणि त्याच्यासाठी वेळ लागत होता, कारण की ट्रम्पचा हातवादीपणा आणि तो सारखा मोदींना प्रेशर करत होता. आणि मोदी पण त्याला समोर जायला टाळत होते, कारण की तो समोरासमोर आले असते कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तर ट्रम्पने परत त्याच्या पद्धतीप्रमाणे खिल्ली उडवली असती, काहीतरी बोलला असता आणि मोदी हे त्यामुळे त्याला टाळत होते. तर आपल्या विरोधी पक्षाने त्याचं एवढं टीका केली मोदींवर. पण मोदींनाही माहित होतं की हा विक्षिप्त माणूस आहे. हा माणूस त्याच्या शब्दात शब्द नाहीये. काल जो बोलला तो उद्या शब्द फिरवतो. वाटेल तसं त्याचं चाललेलं असतं आणि मी म्हणेल तेच खरं असं त्याचं ती पद्धत चाललेली असते. त्यामुळे ते त्याच्याशी बोलणं टाळत होते, फोन करणं टाळत होते. पण त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लेव्हलवर हे डीलचं निगोशिएशन चालू होतं. आता बरोबर 1 महिन्यानंतर परिस्थिती बघा. सगळ्या जगाला कळलंय की हा ट्रम्प हा माणूस काय आहे. इराण युद्धामध्ये अक्षरशः त्याची नाचक्की झालेली आहे. त्यांच्या देशामध्ये पण त्याच्यावर प्रचंड टीका होते. जगभरातनं लोक त्याच्यावर टीका करतायत. सगळ्या जगाला त्यांनी ट्रम्पमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेस आता लोकांना कळेल की मोदीजी ट्रम्पला का टाळत होते आणि ट्रम्प हा माणूस कसा आहे. त्यामुळे ट्रम्पला परवाचीच गोष्ट, त्यांची कॅबिनेटची मीटिंग होती आणि युद्धाचं खापर ट्रम्पला आता कुणावर तरी फोडायचंय आणि त्याला ते सांगायचं होतं की ही चूक माझी नाहीच आहे. पण सगळ्या जगाला माहिती ही चूक ट्रम्पची आहे आणि इस्रायलमुळे ते ओढला गेलेला आहे युद्धामध्ये. तर परवा त्यांची कॅबिनेटची मीटिंग होती तर 50% कॅबिनेटचे मेंबर्स त्या मीटिंगला आले नाहीत. त्यांनी काहीतरी कारण दिले आणि टाळे, कारण की त्यांना माहित होतं की ट्रम्प जो समोर येईल त्याच्यावर काहीतरी खापर फोडणार. आणि झालंय तसंच. एक चुकून मेंबर त्यांच्या समोर गेला आणि ट्रम्पने त्यालाच पहिल्यावर घेतलं की तू ऍडवाइस दिला इराणवर हल्ला करायचा, इराणसोबत युद्ध करायचा आणि बघ आपण कशा पद्धतीने अडकलेलो आहे म्हणून. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की ट्रम्प हा अतिशय बेभरोशाचा माणूस आहे. त्यामुळे मोदींनी त्याला त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित हँडल केलं आणि डील आपल्याला जसं पाहिजे ट्रेड डील ते प्रमाणे त्यांनी ते बसवायचं. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, वक्त सबका आता है. आणि कालचीच गंमत, ट्रम्पनी मोदींना स्वतःहून फोन केला आणि सांगितलं की भारत आमच्यासाठी किती महत्वाचा आहे, कारण की सगळीकडनं ट्रम्प गोत्यात आला आहे आणि इराणकडनं तुफान मार खातो आहे. आवडलं तर शेअर करा. धन्यवाद.